कसे आहात स्वामी भक्तांनो? स्वामी भक्तांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ प्रत्यक्षात तुम्हाला बोलणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि स्वामीचा संदेश ऐकायचा आहे. कारण स्वामीचा संदेश हा तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता स्वामी बोलत आहेत. बाळा, मी आहे. मी नेहमीच आहे. तू शोधतोयस मला मंदिरात, फोटोमध्ये, शब्दामध्ये, पण मी तिथे नाही जिथे तू फक्त बघतोस. मी तिथे आहे जिथे तू खऱ्या अर्थाने अनुभवतोस. तू मला विचारतोस, स्वामी, माझं स्वप्न असं का आहे? पण कधी तू स्वतःला विचारलंस का की मी स्वतः कितीला ओळखतो? म्हणजे स्वतःला किती ओळखतो? तुझे मन हेच तुझं स्वर्ग आहे आणि हेच तुझं नरक आहे. तू बाहेर दोष शोधतोस, पण आत डोकावायला घाबरतोस. मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते काहीच अचानक नाही. तुझ्या विचारांचं, तुझ्या कर्माचं, तुझ्या भीतीचं, सगळ्याचं प्रतिबिंब आहे ते. तू रोज म्हणतोस मला शांतता पाहिजे, पण तुझं मन रोज अशांततेला आमंत्रण देतं. तू मोबाईलमध्ये लोकांच्या मतामध्ये तुलना करण्यात हरवतोस आणि मग म्हणतोस माझं मन स्थिर का राहत नाही. मी तुला सांगतो बाळा, शांतता बाहेर मिळत नाही, ती आत तयार करावी लागते. तू खूप विचार करतोस. ओव्हर थिंकिंग हा तुझा शत्रू नाही, तो तुझ्या मनाचा अनियंत्रित घोडा आहे. त्याला थांबवायचं नाही, त्याला दिशा द्यायची आहे. तू स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस, म्हणून तुला जगावर संशय येतो. स्वतःला कमी समजतोस, म्हणून तुला इतर मोठे वाटतात. मी सांगतो, तू लहान नाहीस, तू फक्त विसरलायस की तू कोण आहेस. तुझ्या आत एक शक्ती आहे, पण तू तिला वापरण्याऐवजी तिची तक्रार करतोस. तू प्रेम शोधतोस, पण आधी स्वतःला स्वीकारायला तयार नाहीस. तू लोकांनी तुला समजावं असं वाटतं, पण तू स्वतःला समजून घेत नाहीस. मी तुला सोपं सांगतो, जीवन कठीण नाही बाळा, तू त्याला कठीण बनवतोस. तू भूतकाळात अडकलेला आहेस आणि भविष्याची भीतीही बाळगतोस. म्हणून वर्तमान तुझ्या हातातून निष्ठच चाललाय. आता हाच क्षण, इथेच तुझं आयुष्य आहे. तू काम टाळतोस आणि मग म्हणतोस माझं काहीही होत नाही. तू ॲक्शन घेत नाहीस, फक्त विचार करतोस, स्वप्न बघतोस आणि तेच थांबतोस. मी तुला सांगतो, विचारांपेक्षा आपली कृती मोठी असते. एक छोटं पाऊल दररोज घेतलंस तर पर्वतही हलतो. तुला भीती वाटते, लोक काय म्हणतील याची, अपयशाची, एकटेपणाची, पण लक्षात ठेव, भीती ही खोटी नसते, ती फक्त तुझ्या मनात असते. तू एकदा धाडस केलंस तर ती आपोआप नाहीशी होते. मी तुझ्यासोबत आहे, पण मी तुझं काम करणार नाही. मी तुला एक शक्ती देईल, पण चालायचं काम तुलाच आहे. तू प्रार्थना करतोस, पण बदलायला तयार नसतोस. तू इच्छा करतोस, पण मेहनत टाळतोस. हे चालणार नाही बाळा. मी तुला मार्ग दाखवतो, पण चालायचं तुझं तुला आहे. तू स्वतःला बदलायला सुरुवात कर. तुझं मन साफ कर, वाईट सवयी सोड आणि चांगल्या गोष्टी अंगीकार. तू पाहशील, तुझं आयुष्य बदलायला लागेल. तुला वाटतं मी दूर आहे, पण मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विचारामध्ये आहे, तुझ्या शांततेत आहे. जेव्हा तू खऱ्या अर्थाने शांत बसशील, तेव्हा तुला माझा आवाज ऐकू येईल. मी नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू काहीच करायचं नाही. याचा अर्थ असा आहे की तू धाडस कर. मी तुझ्यासोबत उभा आहे. तू स्वतःवर काम कर, मनावर नियंत्रण ठेव आणि आयुष्याला सामोरं जा. तू हरलेला नाहीस, तू फक्त थांबलेला आहेस. आता उठ, स्वतःला सावर आणि पुढे चालायला सुरुवात कर. मी आहे, नेहमीच आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला एक छोटीशी कमेंट करा, श्री स्वामी समर्थ, जेणेकरून ही तुमची कमेंट श्री स्वामींशी अर्पण होईल आणि तुमच्या जीवनात तुम्हाला योग्य ती दिशा मिळेल. श्री स्वामी समर्थ.